राहणीमान बदललं, सगळं बदललं, पण काही गोष्टी या जुन्याच चांगल्या लागतात आणि जरा पारंपरिक पद्धतीनेच बनवलेल्या चांगल्या लागतात. त्यापैकी एक ही भाजी. आधी गवार काढून आणली, ती निवडून घेतली मस्तपैकी आणि ही वावरातली गवार डायरेक्ट ताजी ताजी आणली आणि निवडून घेतली छानपैकी. आता त्याची बनवायची आहे आपल्याला गवारीची भाजी. त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत 10-12 मस्त हिरव्या मिरच्या. त्या खोडून घेतल्यात. जरासं ना पावसाळ्या दिवसाला ना मिरच्यांमध्ये पाणी साचतं, मग ते जरा पिचपिच्या होतात. त्याच्यामुळं मिरच्या जरा व्यवस्थित बघून घ्या, कारण का मग त्या पिचपिच्या मिरच्या जरा वेगळ्या लागतात सडल्यासारख्या. त्यापेक्षा जरा व्यवस्थित बघून घ्या. मिरच्या चांगल्या घेतल्या खोडून. ते खोडल्याबरोबर करतात, जरी मिरची टणक असली आणि खोडली ना देठातून पाणी निघालं का मग म्हणायचं ती खराब झालेली. मस्तपैकी मिरच्या निवडून घेतल्या. आता हा आल्याचा तुकडा, आलं आहे ना असं छाटून घेतलं बऱ्यापैकी. आणि ते आलं ना मिक्सरमध्ये ना कितीही काही केलं ना तो गोलगोलच फिरत राहतं. त्याच्यासाठी ना हा तुकडा जरा जास्त झाला म्हणून थोडा कमी केला. थोडासा ना चेचून घ्यायचा. लसूण पाकळ्या पण नाही ना ह्याच्यात. पावसाळ्या दिवसाला ना त्याला बुरशी धरती काळी, आणि ती बुरशी काही चांगली नसते. त्याच्यासाठी आपली सोलून विलून छानपैकी घ्यायची आणि धुवून धावून घ्यायच्या. काही त्याच्यातलं काही वासपीस काही कमी होत नाही. मस्त द्यायच्या. आणि बघा काळी बुरशी लागते, कांद्याला जशी असते तशी लसणाला असते, हे आपल्याला माहिती आहे. सगळं आपलं घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं. जेवढं हायजीन मेंटेन ठेवू तेवढं चांगलं राहतं माणसाला. हे सगळे यांना मी धुवून घेतले बघा. छानपैकी गवार डायरेक्ट पाऊस चाललाय वावरातून आणली आहे तरी पण धुवून घेते. जेवढी लागती तेवढ्या प्रमाणात घेतली, बाकीची ठेवून दिलेली आहे. आणि ह्याच्यात आहे ना शेंगदाण्याचं कूट घालते. हे लक्षात घ्यायचं, शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि ना 2 राशीमध्ये शेंगदाणे वाटायचे. एक आहे ना आबडधोबड आणि एक बारीक. आणि ते मिरच्यान ते वाटायचे आधी शेंगदाणे वाटायचे की जेणेकरून ते व्यवस्थित वाटले जातात. हे ना बघा हा कूट आहे ना वाटीतला तो जरा आबडधोबड शेंगदाण्याचा कूट आहे, आणि हा मिक्सरच्या भांड्यातला जरा बारीक आहे. बारीक म्हणजे पूर्णपणे बारीक आहे, आपण खिचडीला कालवणाला घालतो त्या टाईपचा. आता मस्तपैकी कढई तापवून घ्यायची. त्याच्यात टाकायचं तेल, तेलात टाकायची जिरी, मोहरी आणि कढीपत्ता. छानपैकी तड 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 वाजलं पाहिजे. आणि त्याच्यात आहे ना ह्या मिरचीचं वाटण आपण काढलं होतं ना ते सगळं वाटून बिना पाणी टाकता वाटून घेतलेले ते टाकायचं. आणि टाकायची थोडीशी हळद आणि चांगलं परतून घ्यायचं सगळं. चांगलं म्हणजे त्याच्यातला कच्चापणा निघून गेला ना तर छान लागते. थोडासा कच्चापणा राहिला ना मिरचीचा ते ना भाजी ना उघरट लागते. त्याच्यासाठी ना सगळा कच्चापणा घालून टाकायचा त्याचा. आणि मग त्याच्यानंतर नाही ना हे टाकायचं धुतलेली गवार. आणि ती पण छानपैकी अशी हलवू घ्यायची. की जेणेकरून आहे ना त्या पूर्ण गवारीला ना तर आपण वाटणाचा मसाला आहे ना हिरवावाला तो सगळा लागला पाहिजे. आणि जरा वेळ ते झाकून ठेवायची. जरा थोडी एक वाफ येईपर्यंत आहे ना ती गवार आहे ना थोडी झाकून ठेवली ना काय होतं माहिती का, थोडंसं ना वाफ धरल्यानंतर वरतून पाणी टाकायला काही प्रॉब्लेम नाही, कारण का त्याला चर्र आवाज आला ना त्यानेसुद्धा वेगळीशी चव येते. आता ही ना जराशी खालीशी बरोबर लागली अशी तुडतुड करायला लागली का वरतून थोडं मीठ सोडून द्यायचं.
बरोबर मिठाने लगेच पाणी सुटायला लागलं. आणि हे ना आपण मिरची वाटून घेतलेली आहे ना भांडं, त्याच्यात आहे ना ते पाणी हिसळून घेतले बघा. हे पाणी तसंच ठेवलं मी. हे काही पाणी भांडं हिसळून घ्यायचं. कडा सगळं राहिलेलं असं याच्यावर झाकण मारलं जरा. जरा वेळ झाकण मारलं ना काय होतं, जरा वाफ धरतं आणि लगेच पाणी टाकलं ना जरा त्याची चव पांचट लागते. थोडी वाफ धरून जर पाणी टाकलं ना तर त्याची चव पांचट लागत नाही, म्हणून थोडीशी वाफ धरायला लावली त्याला. बघा जराशी वाफ धरली आणि मग त्याच्यात थोडं ना पाणी ओतायचं. वाफ धरली, वाफ दिसतीये बघा कडाने जाताना. मग हे पाणी तयार केलेलं आहे ना ते ओतायचं. ते जर थोडं कमी पडलं का त्याच भांड्याने थोडं हिसळून अजून थोडंसं पाणी ॲड करायचं. आणि ही परत झाकून ठेवायची. आणि जराशी ना थोडंसं पाणी राहिलं ना बघा, तर असं झालं आहे ना, थोडंसंच पाणी राहिले आणि मग त्याच्यानंतर हा दाण्याचा कूट सोडायचा त्याच्यात आणि हलवून घ्यायचं आणि परत एकदा झाकण मारायचं. थोडंसं हे राहिलेलं असतं ना खाली मॉइश्चर, ते बरोबर सोकलं जातं आणि मग ऑलरेडी आपण शेंगदाणे भाजले, त्याचा काही कच्चापणा राहत नाही आणि मग ती भाजी छान अशी परतली जाते आणि खायलाही चांगली लागते. आता ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो किंवा आपले नाही का भाताबरोबर तोंडही लावू शकतो. रेसिपी कशी वाटली करून पहा, खाऊन पहा आणि सांगा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.